आपण जर बघितलं ना, की आपल्या सोशल मीडियावरती आपल्याला वेगवेगळे कोर्सेस, क्रॅश कोर्सेस 1 दिवसाचे, 2 दिवसाचे म्हणजे फक्त मेडिटेशनसाठी, फक्त एक्सरसाइजसाठी, आपल्या रिलेशनशिप गोलसाठी आपल्याला छोटे-छोटे कोर्सेस दिसतात. तर असे जर काही कोर्स असतील ना, तर ते रेकॉर्डेड असतात. म्हणजे ऑलरेडी त्यांनी ते रेकॉर्ड केलेले असतात आणि ते ऑनलाईन स्वरूपामध्ये आपल्याला दिले जातात. मग तुझा भर असा 21 दिवस सातत्याने ऑनलाईन स्वतः प्रेझेंट राहून देण्यावरती का आहे? आता काउन्सिलर जर तुम्ही बघितलं तर तो काय करतो, तुम्हाला एक सल्ला देतो आणि तुम्ही ठरवा की तुम्हाला ते कसं आत्मसात करायचंय. पण कोच मध्ये फरक आहे. म्हणजे क्रिकेटचा कोच बघा किंवा फुटबॉल गेम्स मधले, की ते तुमच्या बरोबर फील्डवर तिकडे उपस्थित असतात आणि ते तुम्हाला प्रत्येक टप्प्याला करेक्ट करत असतात, की नाही तुझं हे चुकतं, ही स्ट्रॅटेजी पाहिजे, असा विचार पाहिजे, तू इकडे बघितलं पाहिजे, तुझी बॉडी लँग्वेज अशी असायला पाहिजे. एक्झॅक्टली आपल्याला हेच मेंटल हेल्थच्या बाबतीत करायचंय, की 21 डेज मी तुम्हाला रोज फोन करणार आहे, रोज सकाळी उठवणार आहे, उठायला भाग पाडणार आहे, तुम्हाला समोर बसायचंय, तुम्हाला ऑब्झर्व करणार आहे आणि ज्या वेळेला तुम्हाला कोर्स समजतो तेव्हा मग मी आणखीन त्याच्यात काहीतरी भर घालते किंवा पुढे सरकते, जे रेकॉर्डेड कोर्स मध्ये होऊ शकत नाही. रेकॉर्डेड कोर्स हा ए माणसासाठी पण तोच आहे आणि बी साठी पण तोच आहे. इथे तसं नसतं.